पेट्रोल डिझेल जपून वापरा। भारतावर अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम। इराण अमेरिका युद्ध तणावात, पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन। देशहितासाठी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, परकीय चलन वाचवा, पंतप्रधान मोदींचं आवाहन। तर पुढील 1 वर्ष परदेश दौरा न करण्याचाही मोदींचा सल्ला। भारतीयांनी तेल खाणं कमी करावं। तेल खाणं कमी करणं हे देखील देशभक्ती असल्याचं मोदींचं वक्तव्य। इराण अमेरिका युद्ध तणावात, पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन। पेट्रोल डिझेल संदर्भात मोदींनी केलेलं आवाहन योग्यच, अधिकचा उपयोग केल्यास अडचण निर्माण होऊ शकते। मोदींच्या आवाहनावर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धानंतर 76 देशांमधील तेलांच्या किमतीमध्ये वाढ। अमेरिकेत देखील तेलाची किंमत 16% वाढली। आर्थिक घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांची माहिती। केंद्र सरकारच्या तिजोरीत $700 अब्ज एवढा पैसा, 3 ते 4 वर्ष पुरेल एवढा पैसा देशात आहे। मोदींनी देशांना आवाहन केल्यानंतर आर्थिक घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांची माहिती। देशात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता। अमेरिका इराणमधील युद्ध संघर्ष आणि हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ। पाकिस्तानात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ। पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 14.92 रुपयांनी वाढ झाली आहे, तर पेट्रोलचे दर 415 रुपये प्रति लिटरवर पोहोचलेत। डिझेलच्या दरात 15 रुपयांनी वाढ झाल्यानं डिझेलची किंमत देखील 415 रुपयांवर पोहोचली। पंतप्रधान मोदींनी कायमच स्वदेशीला प्राधान्य दिले, त्यामुळे त्यांनी जे आवाहन केलंय ते योग्यच आहे। पंतप्रधानांच्या आवाहनावर मंत्री बावनकुळेंची प्रतिक्रिया। उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांसंदर्भात सुनावणीची शक्यता। आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता। बीड आणि जालना जिल्हा परिषदेबाबत नवीन अर्ज दाखल। प्रवाशांसोबत रिक्षा चालक जुजबी मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात, याचा आनंद। मंत्री प्रताप सरनाईकांकडून परप्रांतीय रिक्षा चालकांचा सत्कार। विकास लवांडेंच्या नावानं नवीन नाटक सुरू झालंय, नितेश राणेंची टीका। विकास लवांडे सेक्युलर जिहादीचं रूप असल्याचंही यावेळी नितेश राणेंनी म्हटलंय। अत्याचारी भोंदू खरात प्रकरणी रुपाली चाकणकर यांची 4 तास एसआयटी चौकशी। अशोक खरात सोबत केव्हापासून संबंध होते? शिवनिका संस्थांवर असताना खरात प्रकरणाची माहिती होती का? एसआयटीचे चाकणकरांना सवाल। एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेल्या उत्तरातून चौकशी अधिकाऱ्यांचं समाधान झालं असेल। एसआयटी चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया, तर पोलिसांना सर्व सहकार्य करणार, चाकणकर यांचं वक्तव्य। सुषमा अंधारे सरकारचं कौतुक कधीच करणार नाहीत। अंधारे प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देतात, खरात प्रकरणात कुणाचीही गय करणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। खरात प्रकरणी चाकणकर आरोपी असल्याचं आधीपासूनच सांगते। एसआयटी कडून चाकणकरांचा संथगतीनं तपास सुरू आहे। रुपाली ठोंबरे पाटलांचा आरोप, तर काही सत्ताधारी लाभार्थी असल्यामुळे चौकशीला वेळ लागत असल्याचीही टीका। रुपाली चाकणकरांच्या एसआयटी चौकशीत सर्व माहिती समोर येईल। आणखी कुणी यात सहभागी आहे का ते एसआयटी चौकशीत स्पष्ट होईल। खासदार बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया। खरात प्रकरणात अनेक मोठे नेते अडकलेत। या प्रकरणाच्या तपासातून नावं बाजूला काढण्यासाठी मोठं रॅकेट काम करत असून पैसे घेऊन अनेकांना यातून बाहेर काढलं जातंय, रोहित पवारांचा आरोप। विकास लवांडे यांच्यावरील शाईफेक प्रकरणानंतर संग्राम भंडारेंसह सहकारांचा फोन बंद। संग्राम भंडारेंसह शाईफेक करणाऱ्यांचा शोध सुरू। पुणे पोलिसांच्या 2 टीमकडून शोध सुरू आहे। संतांकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांचा कार्यक्रमच होणार। नितेश राणेंचा हल्लाबोल। संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही। नितेश राणेंकडून संग्राम भंडारेंची पाठराखण। संग्राम भंडारे प्यादा, माझ्यावरील हल्ल्यामागे नितेश राणे सूत्रधार असावेत।
मुख्यमंत्री फडणवीस याची दखल घेणार की पाठिंबा देणार, विकास लवांडेंचा सवाल। शिवसेनेत मुंबईची जबाबदारी पुन्हा श्रीकांत शिंदेंकडे। 16 मे पासून पुढील 2 महिने श्रीकांत शिंदेंकडे जबाबदारी असणार। दरम्यान मनपा निवडणुकीपूर्वी राहुल शेवाळेंकडे ही जबाबदारी होती। 16 मे पासून 15 जुलैपर्यंत श्रीकांत शिंदेंचा 2 महिने महाराष्ट्र दौरा। पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांचा या दौऱ्यात आढावा घेतला जाणार। शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून श्रीकांत शिंदे अहवाल घेणार। मनसे पदाधिकाऱ्यांकडून सदावर्तेंची गाडी फोडण्याचा इशारा। जालन्यात काल मनसे पदाधिकाऱ्यांनी सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक केली होती। राज ठाकरेंविरोधात बोललेलं सहन करणार नाही, मनसे पदाधिकाऱ्यांची भूमिका। साताऱ्यात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून तापोळा ते अहिर अत्याधुनिक पुलाची पाहणी। या केबल स्टेड पुलावर एकूण 175 कोटींचा खर्च। पुलामुळे महाबळेश्वरवरून येणाऱ्या पर्यटकांना कोकणात जाता येणार। जेजुरीत खंडोबा मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये 151 डझन आंब्याची आकर्षक सजावट। याच आंब्यांचा रस करून अन्नदान कक्षामध्ये सर्व भक्तांना प्रसाद रूपी वाटप केले जाणार। पुण्याच्या नरपतगिरी चौकात झॉम्बीच्या नशेत असलेल्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। तरुण 2 तास झॉम्बीच्या नशेत उभा राहिल्यानं पुण्यात झॉम्बी ड्रग्जचा शिरकाव झाल्याचीही चर्चा। पुण्यात सुरक्षेच्या नावाखाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नव्या प्रस्तावावरून महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये मतभेद। शहरात पोलिसांकडून 2880 नवे कॅमेरे बसवण्याचं काम सुरू असताना नगरसेवकांनी प्रभागनिहाय स्वतंत्र कॅमेऱ्यांची मागणी केली आहे। पुण्यात एमडी ड्रग्ज या अंमली पदार्थांचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असलेली टोळी पोलिसांकडून जेरबंद। मुख्य सूत्रधार सुमित घुले याला एमडी अंमली पदार्थ देणारा श्रीनिवास बिश्नोई याला खराडीमधून अटक करण्यात आली आहे। पोलिसांकडून 8 आरोपींना अटक तर 1,16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अत्याचार प्रकरणातील आरोपींना 4 वर्षांनी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा। शिवाजीनगर सत्र न्यायालयाचा निकाल। 2021 मध्ये तरुणीवर अत्याचार करून तिचे व्हिडिओ व्हायरल केले होते, तर व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला होता। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या कवठा गावात पाण्याचा प्रश्न गंभीर। एका बाजूला गावाशेजारी धरणात पाणी असतानाही ग्रामस्थांना नदीपात्रात खड्डे खोदून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे। जळगावमधील मेहरून तलाव दूषित। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची पालिकेला नोटीस। गटाराचं पाणी मेहरून तलावात सोडत असल्याचाही प्रकार समोर। आंबा बागायतदार विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार। रत्नागिरी, सिंधुदुर्गातील शेतकरी मोर्चा सहभागी होणार। आंबा बागायतदार 15 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडकणार। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकीचा नितेश कराळेंकडून निषेध। वारकरी संप्रदायातील बंडखोर घुसलेत असं नितेश कराळे म्हणाले। रायगड सहकारी बँकेच्या नव्या शाखेचं दहिसरमध्ये उद्घाटन। मंत्री आशिष शेलार, प्रवीण दरेकरांच्या हस्ते नव्या शाखेचं उद्घाटन। नव्यानं बांधत असलेल्या विहिरीतील भाग कोसळून बाप आणि 2 मुलांचा मृत्यू। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील धानोरामधील घटना। साचलेलं पाणी काढण्यासाठी तिघेही विहिरीत उतरले होते। जळगाव एमआयडीसी मध्ये काम करताना तरुणाचा मृत्यू। दुसऱ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू झालाय। कुटुंबियांकडून तरुणाच्या मृत्यूनंतर घातपाताचा संशय व्यक्त। कंपनीत त्रास होत असल्यानं तरुणानं वडिलांना सांगितल्याचाही दावा। पुणे शहरातील नसरापूर चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या निषेधार्थ नागरिकांचा कॅन्डल मार्च। नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी नागरिकांची मागणी। मोर्चा संगीतकार सलील कुलकर्णी देखील सहभागी झाले होते। मुंबईतील दादर परिसरात पेट्रोल पंपावर झाड कोसळलं। झाड कोसळल्यानं पेट्रोल पंपाच्या छताचं आणि मशिनरीचं नुकसान। लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात 2,38 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल। 3 लिपिक आणि 1 श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश।
3 आरोपींना अटक, 16 मे पर्यंत पोलीस कोठडी। मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क जवळ बीएमसी क्रीडा भवनात 3 दिवस आंबा महोत्सव रंगला। महोत्सवात महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन, मंत्री नितेश राणे, अमित साटम यांची उपस्थिती। पंतप्रधान मोदींची तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत येण्याची खुली ऑफर। हैदराबादमधील विकास कामांच्या उद्घाटनावेळी मोदींची रेड्डींना ऑफर। गुजरात फॉर्म्युला लागू करण्याची रेवंत रेड्डींची मोदींकडे। ठाण्यातील वॉर्ड क्रमांक 4 मध्ये ज्येष्ठ नागरिकांचं आंदोलन। रस्त्याच्या अडचणीविरोधात ज्येष्ठ नागरिकांचं आंदोलन। अनेक वर्षांपासून रस्ता होत नसल्याचा ज्येष्ठ नागरिकांचा आरोप।